शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट। सध्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये शेतकऱ्यांसाठी पेरणीसाठी वेळ मिळतोय आणि काही भागामध्ये पाऊस उघडीप देखील देतोय, परंतु मराठवाड्याचा काही भाग, विदर्भाचा काही भाग या भागात पावसाची आजही दमदार हजेरी असणार आहे। जाणूया राज्याच्या कोणकोणत्या भागात आज बरसणार पाऊस। मुंबईत मात्र पाऊस घेतोय विश्रांती, नेमके काय कारण बघूया मित्रांनो। आज देखील राज्याच्या दक्षिण कोकणाच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, त्याप्रमाणे घाटमाथ्यावरील सातारा, सांगली आणि इकडे सोलापूर या भागात आज पाऊस दमदार संध्याकाळी हजेरी लावण्याची शक्यता सध्या दिसत आहे। वडूज, कराड, विटा, कोडोली, सांगली, जत, पंढरपूर, सोलापूर या भागात आज दुपारनंतर पावसाचे क्षेत्र दिसत आहे। बारामती, इंदापूर, बार्शी, करमाळा या भागात चांगल्या प्रकारचा पाऊस झाला आहे, परंतु आज देखील या भागामध्ये पाऊस दिसत आहे। दौंड, करमाळा, पुणे, खेड, जामखेड या भागात मध्यम ते काही भागामध्ये हलका, भाग बदलत हा पाऊस राहणार आहे, तेव्हा सगळीकडेच हा पाऊस नसेल। बार्शी, पेठ, लातूर, तुळजापूर, केज, परळी या भागात देखील पाऊस राहील, मात्र सगळीकडे सारखा पाऊस असणार नाही। काही भागात जास्त, काही भागात कमी अशा प्रकारचं वातावरण आज दिवसभरामध्ये राहणार आहे। नगर, मालेगाव, बीड, माजलगाव, बीड, परळी, नगर, नांदेड, वघाळा या भागात देखील आज काही भागात जोरदार तर काही भागामध्ये मध्यम वादळी वाऱ्यांसह पाऊस अपेक्षित आहे। त्यानंतर आपण जर उत्तरेला पाहिलं तर नंदुरबार, धुळे या भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे, दमदार पाऊस अजूनही पडलेला नाही। त्यानंतर इकडे जामनेर, पाचोरा, कन्नड, सिल्लोड, संभाजीनगर, देऊळगाव राजा, चिखली या भागात आज त्यावेळेस पावसाचं वातावरण तयार होईल, मात्र हा पाऊस सगळीकडेच नसणार आहे, भाग बदलत हा पाऊस राहील। पारोळा, एरंडोल, जामनेर, पाचोरा इथे देखील हा पाऊस मध्यम काही भागात जोरदार स्वरूपात बरसेल। मित्रांनो, हा होता आजचा महत्त्वाचा अंदाज। आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।